नागपूर शहरातून नातेसंबंधांना काळीमा भासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भाऊजीने स्वतःचा हात कापून घेण्याची आणि आत्महत्येची धमकी देत आपल्या मेहुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया रिपोर्टमध्ये। नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेवर तिच्याच नात्यातील व्यक्तीकडून अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी हा तिचा भाऊजी असून त्याने स्वतःला इजा करून घेण्याची तसेच आत्महत्येची धमकी देत तिच्यावर दबाव निर्माण केला। या भीतीचा फायदा घेत आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले। तक्रारीत नमूद केल्यानुसार आरोपीने केवळ अत्याचारच केला नाही तर सतत फोन कॉल आणि मेसेजद्वारे पीडितेचा मानसिक छळही केलाय। त्यामुळे पीडिता प्रचंड तणावाखाली होती। अखेर या प्रकाराला कंटाळून पीडित महिलेने धाडस दाखवत मानकापूर पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला। तक्रारीची गंभीर दखल घेत मानकापूर पोलिसांनी विविध कायदेशीर कलमांन्वये गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून अधिक माहिती तपासानंतर समोर येण्याची शक्यता आहे। महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अशा प्रकरणांमध्ये पीडितांनी पुढे येऊन तक्रार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। आमच्या पोलीस स्टेशन येथे उद्धव पोखरकर हे अधिकारी असताना फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली की त्यांचे भाऊजी यांनी फिर्यादीला स्वतःचा हात कापून घेईल अशी धमकी देत फिर्यादीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले। वारंवार फिर्यादीला कॉल मेसेज करून मानसिक त्रास दिला। अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन येथे कलम 64(2) F 351(2) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केलेला। सदर गुन्ह्यातील आरोपी यास अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास सुरू आहे। नातेसंबंधावर विश्वास ठेवणाऱ्या समाजाला हादरवून सोडणारी ही घटना असून आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास मानकापूर पोलीस करत आहेत।